खरं तर सदाभाऊ खोत यांच्या भाऊ म्हणा नका हो, सदा खोत म्हणा. हा. भाऊ म्हणायच्या सदा लायकीचा खोत. नाही. हा. भाऊ म्हणायचा. खोत माफी माग तर त्यांच्या लागणार आहे. प्रतिमेला जोडेमार आंदोलन आपण या ठिकाणी घेतलंय. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला जोडे मारणे एवढी त्याची लायकी नाही. तर मला सदाभाऊ खोत यांना आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की आपण लाळ चाटून बूट चाटून या ठिकाणी आमदारकी मिळवलेली आहे. आपल्याला त्या पदावरती राहण्याचा नैतिक अधिकार नाही. आपण तात्काळ त्या भविष्यातील विद्यार्थ्यांची माफी मागावी, जे भारताचं भविष्य आहे त्यांची माफी मागावी. आणि या ठिकाणी जाहीर वक्तव्य आपण जे आतंकवाद्याचं केलं तर माझं आपलं प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की त्याच्यावर पहिल्यांदा आपण देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि सदाभाऊ खोतचं जे आंदोलन आहे त्याच्या बाहेर आपण करणार आहोत. एवढंच बोलतो आणि सांगतो जय जय महाराज.